20. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आम्ही एअरपोर्टवर आहे आत्ता. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते दनांग. आता फुकॉक टू दनांग आमची फ्लाईट आहे. इकडे आम्ही एग रोल की एग सँडविच असं काहीतरी आम्ही घेतो आहे, जे आम्ही फ्लाईटमध्ये खाऊ. कारण आता टाईमच नाही, आम्ही खूप लवकर आलो, आम्ही वेळेत आलो. पण ना एक गोष्ट झाली की अभिषेक इथे चेक इनच्या टाईमला शूज वगैरे पण सगळे काढायला लागतात. इंडिया म्हणजे मुंबईमध्ये असं नाही आहे. तो शूज बेल्ट सगळं काढलं होतं आणि तो बेल्ट त्याच्या जे बकेट असतं त्या बकेटमधून हरवला आणि तो बेल्ट खूप महाग होता. त्यामुळे मग थोडंसं आम्ही क्लेम केलं की आम्हाला CCTV बघायचं आणि बेल्ट पाहिजे वगैरे. कारण जस्ट अभिषेकने घेतला होता इकडे यायच्या आधी आणि कॉस्टली होता, म्हणजे जाऊ देण्यासारखा नव्हता. तर त्यानंतर त्यांनी ना एक 10 मिनिटामध्ये तो बेल्ट शोधून काढला आणि एका माणसाने तो उचलला होता, पर्पजली उचलला होता एअरपोर्टवरून. मग तिकडे आम्हाला आतमध्ये नेऊन बसवलं त्यांनी. त्या माणसाकडून एवढं मोठं लिहून घेतलं, मे बी त्याचं सॉरी लिहून घेतलं, काय लिहून घेतलं आम्हाला माहीत नाही. ते त्याच्याशी त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलत होते, पण ते सगळं लिहून घेतलं. त्यानंतर आमच्याकडून पण त्यांनी लिहून घेतलं की आमची त्याच्या अगेन्स्ट काही कंप्लेंट नाही आहे. आम्ही तेच सांगितलं आम्हाला आमचा बेल्ट मिळाला, त्याला सोडून द्या बाबा. पण अजून पण त्या माणसाला तिकडेच त्यांनी बसवून ठेवलं आहे. आम्ही आलो, आता आमची फ्लाईट आहे. आता एक बोर्डिंग आमचं स्टार्ट झालं आहे, हे घेणार आम्ही आणि जाणार. कारण एक 10-15-20 मिनटात आमची फ्लाईट आता आहे. तर असं सगळं झालं आल्यापासून. आम्ही आता पोचलो आहे आमच्या रूममध्ये आणि रूम टूर जी आहे ती तुम्हाला मी देते. तर आतमध्ये एंटर केल्या केल्या लेफ्ट साईडला एक सुंदर असा एस्थेटिक मिरर आहे. त्यानंतर ही जी आहे ग्लास आहे पूर्ण, म्हणजे बेडच्या समोर जी ग्लास आहे, हाफ साईडला पूर्ण ग्लास आहे आणि एका साईडला त्याच्या भिंती आहेत. बेड आहे हा. ॲज ऑलवेज बाथरूम आहेत 2 आणि छान आहे, म्हणजे रूम जी आहे ती ओव्हरऑल छान आहे. हे पण छान आहे, बाथरूम एकदम व्यवस्थित क्लीन अँड नीट, छान रूम आहे. अभिषेकच हे सगळे रूम वगैरे जे काय आहे ते सगळे त्यांनी स्वतः बुक केलेत, म्हणजे कोणाला आम्ही सांगितलं नव्हतं. तर त्यांनी ते सर्च करून वगैरे स्वतः हे बुक केलेलं आहे. पोहोचलो आम्ही. रूम तर तुम्ही बघितली आणि ना इथून जे तुम्हाला दिसतोय, मी झूम करून दाखवते त्याला, तो ड्रॅगन ब्रिज आहे. तिकडे फायर शो असतो, पण तो असतो फक्त विकेंडला आणि आज आहे मंडे, त्यामुळे आम्हाला काय तो बघायला मिळणार नाही. आणि आत्ता आमचा प्लॅन आहे बाहेर जाण्याचा. तर कुठे जातोय आम्ही हे आमचं काही कन्फर्म नाही आहे, बघू आता. कारण कसं ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोचलोच इकडे. कितीला पोचलो अभिषेक? रूमवर पोचलो आम्ही 4:30ला. मग आल्या तर उठून लगेच नाही जाता येत, मग थोडासा टाइमपास करून आता 6 वाजतायत. 6 वाजता इतका अंधार पडलाय. तर आता आम्ही बाहेर पडतोय. त्यामुळे आजच्या दिवशी असं काही फार करायचं नाही असंच आम्ही ठरवलं होतं. नॉर्मल एक शॉपिंग पोरांसाठी वगैरे करेन. बघू आता कसं मिळतंय काय मिळतंय त्यावर डिपेंड. आणि त्यानंतर मग उद्याचा जो प्लॅन आहे त्यामध्ये मग सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत आमच्या. तर येस, चला. आम्ही इथे हान मार्केटच ना ऋषी, हान मार्केट म्हणून आहे, तिथे आलोय. आणि चोहान मार्केट. तर इकडे कपडे वगैरे आहेत, पण ओके आहेत. इकडे क्रॉक्स खूप सुंदर आहेत लहान मुलांचे, पण ते खूप कॉस्टली आहेत. म्हणजे आपल्या इंडियाच्या हिशोबाने तो खूपच महाग आहेत. सो मी क्रॉक्सच्या वरती जे असतं ना, प्लेन क्रॉक्स घ्यायचे आणि त्याच्यावरती हे लावायचं. तर वीरूसाठी मी स्पायडरमॅनवाला घेतलं आणि अकिरासाठी युनिकॉर्न. तर हे क्रॉक्स प्लेन मागवून त्याच्यावरती मी त्याचं ते डेकोरेट करेन, ते बेटर पडतं. हे मला 80 डॉंगला पर ईच मिळालं. आणि बाकी तर म्हणजे असं ओके आहे, असं काही खूप जाऊन घ्यावं असं नाही आहे की बाबा जाते आणि मी घेते. असा कुठला ड्रेस किंवा अभिषेकला कुठला शर्ट टी शर्ट असा काही ते वाटला नाही. हां, आणि असं इतकं काही मोठं पण हे मार्केट नाही आहे. ठीक आहे, एकदा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही येऊन जाऊ शकता इकडे, असं वालं.
प्रत्येक ठिकाणचं ना एक काहीतरी महत्त्व असतं. जर तुम्ही थायलंडला जाल तर तिकडे खूप सारी शॉपिंग करायला मिळते. इवन मी लास्ट इयर थायलंडला गेले होते तेव्हा प्रचंड शॉपिंग केली होती आणि मी तेच डोक्यात ठेवून इकडे पण आले. इवन मी इकडे यायच्या आधी जे जुडिओमध्ये जाऊन शूज घेऊन आले ते पण मी अभिषेकला बोलत होते की नको आपण तिथे गेल्यानंतरच घेऊया. बट अभिषेक बोलला की नको, रिस्क नको घ्यायला. आणि बरं झालं मी घेतलं ते तिथेच. कारण थायलंडच्या हिशोबाने जर तुम्हाला इथे यायचं असेल की व्हिएतनाममध्ये जाऊन शॉपिंग करू तर ते इम्पॉसिबल आहे. व्हिएतनाममध्ये शॉपिंगसाठी असं आउट ऑफ द बॉक्स काही वस्तू नाहीत मिळत. ज्या गोष्टी मिळतात आपल्याकडे त्याच इथे आहेत आणि त्याची कॉस्ट पण एक्स्ट्रा आहे. त्यामुळे व्हिएतनाममधलं कोणतंही ठिकाण, आता मी 3 शहर ऑलमोस्ट फिरली आहे, होचिमिन सिटी, फुकॉक आणि आता दानांग. तर ह्या तिन्ही ठिकाणी सगळं कॉस्टली आहे आणि असं काही वेगळं नाही आहे. अभिषेकने हे एक फ्रूट घेतलं. What is the name? Durian. 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 Okay. Durian. Okay. जे असं खूप स्टिकी आहे त्यामुळे ते ग्लव्स घालून खावं लागतं. Nice. चांगलं होय, म्हणजे एकदम हे चीज सारखं आहे. मला हे फ्रूट ह्यामध्ये ना एक कांद्याचा स्मेल येतोय. गोड आहे पण कांद्याचा एक त्याच्यामध्ये थोडासा हलकासा असा एक स्मेल येतोय थोडासा. छान छान आहे, नॉट बॅड. म्हणजे सगळ्यात कॉस्टली येते व्हिएतनाममध्ये, कॉस्टली फ्रूट मध्ये ते येतं. त्यानंतर हान मार्केटमधून आम्ही सोनत्रा नाईट मार्केटमध्ये गेलो. अगेन इथंही तेच होतं, खूप मोठं मार्केट आहे पण जे आहे ते सगळं कॉस्टली आहे. त्यामुळे मी काही रेकॉर्ड नाही केलं. सेम गोष्टी तुम्हाला दाखवण्यात असंही काही पॉईंट नाही, कारण खूप कॉस्टली आणि असं वेगळं काय नाही. त्यामुळं शॉपिंग करायसाठी व्हिएतनाममध्ये येऊ नका. व्हिएतनाममध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघण्यासाठी भरपूर सारे टुरिस्ट पॉईंट्स आहेत इथं बघण्यासाठी, त्यासाठी या. शॉपिंगसाठी व्हिएतनाम बनलेलं नाही आहे. आणि इथले लोक सगळं कोरियन लोकांना फॉलो करतात. इवन इथं कोरियन फोटो स्टुडिओ पण आहे. तिकडे सगळे प्रॉप्स ठेवले असणार आहेत कोरियन्सचे आणि ते घालून वगैरे आपण तिथे मग फोटो काढायचे. असे जवळजवळ 2 ते 3 फोटो स्टुडिओज मी बघितले. आणि इथल्या मुली पण इतक्या, म्हणजे जरी त्या व्हिएतनामीज असतील तरी कोरियन स्टाईलनेच सगळं त्यांचं असतं. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो. ही हॉटेलची लॉबी आहे आणि हा देवारा आहे. हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. मी परत पण बाहेर जेव्हा जाईन त्यावेळी पण शूट करेन. प्रत्येक हॉटेल असेल किंवा नॉर्मल शॉप असेल तर ते दरवाजाच्या इथे बाहेर तोंड करून हा देवारा ठेवलेला असतो. त्याच्या पुढे मग सगळे फ्रूट्स वगैरे ठेवलेले असतात. तर अशा टाईपचं आहे. त्यानंतर मगाशी रूम टूर देताना मी तुम्हाला ही जी लॉबी आहे ती दाखवली नव्हती. ही पण एकदम एस्थेटिक आहे. फ्रेंच स्टाईलमध्ये जसं असतं ना, फ्रेंच स्टाईल हॉटेल त्या टाईपमध्ये आहे. म्हणून हे पण मी तुमच्यासाठी शूट करून घेतलं. मगाशी विसरलं होतं म्हणून आत्ता शूट करून घेतलं आणि जस्ट आम्ही रूममध्ये आलो आहे. आता मी रूममध्ये जाते, ठेवते सगळं सामान आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. आज मी खूप काही शूट केलेलं नाही आहे कारण मला खूप सकाळी उठल्यापासूनच ना खूप असा थकवा होता. असं नाही की माझी झोप नाही झाली, झोप वगैरे अगदी पूर्ण झाली होती व्यवस्थित एकदम काल. पण तरी काय माहिती, मे बी एवढे 8-9 दिवस झाले आता आम्ही फिरतोय त्यामुळे कदाचित कंटाळा आला असेल. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर पण काय असं खूप काही आम्ही हॅपनिंग असं केलं नाही, शूट वगैरे पण त्यामुळे नाही केलं. आणि आज आमचं प्लॅन आहे, आम्ही रूममध्येच मागवलेलं आहे जेवण आणि आम्ही सिमरन मूवी बघतोय. मस्त वाटतंय. मूवी बघत बघत जरा आता जेवणार आणि त्यानंतर झोपणार, कारण उद्या आम्हाला जायचं आहे लवकर. कुठे ते उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. उद्याचा दिवस पूर्ण हेक्टिक असणार आहे आमचा. आता आमचे 2-3 दिवसच बाकी आहे तिकडचे, है ना अभिषेक? 3 दिवस 3 दिवसच आमचे इथले व्हिएतनाममधले बाकी आहेत, 3 ते 4 दिवस.
आणि आता मला पण घरी जायची इच्छा व्हायला लागली आहे. म्हणजे 8 दिवस झाले आज, तर मला आज वाटतंय की आता जायला पाहिजे घरी. अकिरा युद्धवीरची आठवण यायला लागली, आता जास्त यायला लागली आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. छोटासाच होता, जास्त काही मोठा नव्हता. जे काही मी केलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. तर उद्या भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.